संग्राम वेल प्लेड. सलग दुसऱ्यांदा नक्कीच सामना जिंकलेला आहे गुंड्या स्पोर्ट्स या टीमने. 2:19 सामना सुरू होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक एक लेजंड कॉमेंटेटर राज कस्तुरे सरांचा आवाज आपण ऐकूया या पुढीलच्या सामन्यामध्ये. यस कॅमेरामन फोकस करो. धन्यवाद संते सर. आत्ताचा चालू असणारा सामना विघ्नहर्ता वॉरियर्स वर्सेस कोटकर बॉईज. स्ट्राइकला येतो गणेश, नॉन स्ट्राइकला येतो सुभाष आणि कोटकर बॉईज संघाचा स्ट्रायकर गोलंदाज राजू. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहिलं. 2 धावेने मात्र संघाचा श्री गणेशा होतोय. निर्धाव असा चेंडू सकाळच्या सत्रापासून आपण पाहत आलो. ज्या ज्या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण आणि प्रथमतः ज्या ज्या संघांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलं, परंतु क्षेत्ररक्षणाचा निर्णय ज्या ज्या संघाने प्रथमतः घेतला त्यांनी मात्र आपलं वर्चस्व कायम ठेवलं. हे आपण कायमस्वरूपी आताच्या या सत्रामध्ये पाहत येतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. मात्र संघाचा धावफलक 4 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 6. नैसर्गिक अडचणींचा सामना करावा लागतोय खेळाडूंना. आता मात्र चेंडू पाहायचाय, परंतु गणेशला माघारी परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. विघ्नहर्ता वॉरियर्स संघासाठीचं गणेशच्या रूपानं.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विघ्नहर्ता वॉरियर्स संघाची धावसंख्या होते 1 लॉस 13, 1 बाद 13. संघासाठीचा दुसरा षटक हाताळतोय तो अनिकेत उर्फ तुमचा आमचा सर्वांचाच लाडका बंटी. आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षणाची नजाकत आपण क्षेत्ररक्षकाकडून पाहिली. धावा रोखण्यात यशस्वी, परंतु 3 धावा घेण्यात मात्र मोहम्मद गोस यशस्वी. 3 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 16. बॅटची आणि बॉलची कनेक्टिव्हिटी कशी असावी या चेंडू दरम्यान आपणास पाहायला मिळाली मोहम्मद डांगे याच्या बॅट मधून. चेंडू मात्र सीमारेषे पार, सावकार. चांगले आकर्षित करणारी अशी फलंदाजी पाहायला मिळते विघ्नहर्ता वॉरियर्स संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना अनिकेत निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक मात्र स्थिरावलंय. संघाची धावसंख्या होते ती 20. तिचं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तोय सागर कोटकर याच्या माध्यमातून. चांगलासा छोटेखानी असणारा नव्या उभारतीचा खेळाडू. एका धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 1 लॉस 21. आता मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. यशस्वीरित्या झेल टिपला फलंदाज माघारी परततोय आणि मोहम्मद डांगे याची जागा घेण्यासाठी येतोय तो आकाश लाड. अक्की पाहिजे अक्की आणि सुभाषी जोडी आपल्या संघासाठी तारणहर्ता ठरेल का? उद्दिष्ट तर अवश्य असणार मोठी धावसंख्या उभारण्याची. सह्याद्री क्रिकेट लीग 2024 हे पर्व 6वं. खरोखरच गोलंदाजा सोबत क्षेत्ररक्षणाची तितकीच तोलामोलाची साथ असेल तर गोलंदाजी यशस्वीरित्या वाटचाल करतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 2 लॉस 22. धावा रोखण्यात यशस्वी क्षेत्ररक्षक आणि 1 धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. एका धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 23.
मिसकम्युनिकेशन असेल तर विकेटचं पतन, धावांचा ओघी होत असतो. तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे आणि अक्की याची जागा घेण्यासाठी जातोय तो. मी विघ्नहर्ता संघाच्या संघनायकाला विनंती करू इच्छितो की आपला अतिरिक्त खेळाडू जरा समालोचन कक्षामध्ये पाठवा. चेंडू मात्र जातोय सीमारेषे पार, चौकार. 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती, आणि अक्की याची जागा घेण्यासाठी आलाय तो सागर भोसले. खरोखरच आपण गुंड्या स्पोर्ट मध्ये पाहिलं, सागर सुतार असेल, युवराज भोसले असेल, तुषार भोसले असेल, रफ्तार असे त्यांच्या खेळाची शैली या सामन्यादरम्यान पाहायला मिळाली. सागर पाहायचं आहे. सागरची मी जरा स्वयंसेवकांना विनंती करतो की थोडस जरा तुम्ही मुलाचं सहकार्य करा. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडू आणण्यासाठी परिकष्टा करतोय. चार धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाते. संघाची धावसंख्या होते ती 27. 27 लॉस ऑफ 3 विकेट्स. संघासाठीच तिसरं षटक हाताळतोय तो प्रेम. पहिल्या षटकात जवळजवळ 13 धावा आल्या होत्या, एक विकेट मिळाली होती. बाईसच्या रूपाने संघाचं धावफलक सरसावतंय. एका धावेने संघाच्या धावसंख्या होते ती 28. मात्र सागर भोसले स्ट्राइक एंडला. तितकंच तोलामोलाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु दोन्ही फलंदाजांचं कॉम्बिनेशन बेहद खुश करण्यासारखं होतं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा घेण्यात फलंदाज यशस्वी. 2 धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 3 लॉस 30. चांगला चेंडू असा लॉफ्ट केला क्षेत्ररक्षकाने. 2 धावा रोखण्यात वंटी यशस्वी आणि 2 धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 32. आताची एकच आहे का? सॉरी, संघाची धावसंख्या 31. संघासाठीच चौथं षटक हाताळतोय तो राजू. पाहायचंय राजू किती धावा रोखण्याची कामगिरी करेल. उर्वरित 7 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. कोणती चूक होणे नाही. सागर भोसलेला माघारी परतावं लागेल. भोसलेची जागा घेण्यासाठी आलाय तो संजय आप्पे.
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सुभाष चाळकेच्या माध्यमातून. धावा रोखण्यात यशस्वी क्षेत्ररक्षक आपल्या गोलंदाजाला साजेशी साथ देताना आणि एक धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 32. आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चेंडूच्या उंचीची क्षमता आणि माझ्या उंचीची क्षमता जर या दोन्हीमध्ये साम्य असेल तर मी फलंदाजाला माघारी परतवू शकतो. याचं उत्तम उदाहरण या झेल दरम्यान पाहायला मिळालं आणि सुभाषला मात्र माघारी परतावं लागतंय. सुभाष पाटील याची जागा घेण्यासाठी आलाय तो गणेश आप्पे. पाहूया गणेश आपल्या संघासाठीची तारक हर्त्याची भूमिका निभावेल का, हे आपणास या सामन्या दरम्यान त्यांच्या फलंदाजी दरम्यान पाहायला मिळणार आहे. सागर कडून चूक होणे नाही. गणेशला परतीचा प्रवास सुकर करून दिलाय सागर कोटकर याने. मूर्तीलान पण माझ्या खेळाचं, माझ्या व्यक्तिमत्वाचं खरोखरच माझं कसब महान याचं उत्तम उदाहरण दिलंय ते सागर कोटकर याने. पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 33. एका धावेवरती फलंदाज सफल होतोय. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 34. चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 34. आतापर्यंत जवळजवळ 6 विकेट गमावल्यात स्वरा फायटर संघाने, विघ्नहर्ता वॉरियर्स संघाने. आणि शेवटचं षटकासाठी उर्वरित 2 मिनिटांचा तुमचा काउंट टाइमर शिल्लक आहे. चांगली निर्धाव चेंडूची सांगता करतोय करण. संघासाठीची लागणारी मोलाची आपल्या शैलीची यानंतरचा होणारा सामना स्वरा फायटर्स वर्सेस ठाणोबा विटलाई. स्वरा फायटर्स संगनायक आणि ठाणोबा विटलाई संगनायक, आपणास पुकार दिला जातोय. आपण नाणेफेकीसाठी यायचंय. 4 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 38. 38 लॉस ऑफ 6 विकेट्स.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन दोन्ही फलंदाजात पाहायला मिळालं. 2 धावा घेण्यात फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 40. आणि आता मी पंचांना सांगू इच्छितो, टाइम इज ओव्हर. विकेटचं पतन होत आहे. यष्टी रक्षकाची चपळाई कुठेतरी कामी आली आणि विघ्नहर्ता वॉरियर संघाला हा जवळजवळ 7वा धक्का असेल. आणि आता संजय याची जागा घेण्यासाठी आलाय तो निलेश केसरकर. मला वाटतं उर्वरित या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूसाठी आपल्या संघासाठी धावेचं पूरक ठरतील का? स्वरा फायटर संघाचा संघनायक आलेला आहे. ठाणोबा विठलाई संघाच्या संघनायकाला विनंती करतो, आपणही नाणेफेकीसाठी या. मी सागर पाटील संतोष कोटकरला मी नाणेफेकीसाठी आमंत्रित करतो. या सामन्याचं नाणेफेकीचा आपण करून घ्यायची आहे. पाहायचं आहे 2 चेंडूची पूरक धावसंख्येची उणीव भरून काढतील का निलेश केसरकर? आणि सुभाषने मात्र झेल टिपला. निलेशला माघारी परतावं लागतंय. प्रहार तितका तोला मोलाचा होता, परंतु शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकानेही तितकीच साजेशी गोलंदाजाला साथ दिली आणि करण याच्या विकेट मध्ये अजून एका विकेटचा काउंट होत आहे. आणि ठाणोबा विठलाई संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित डिसिजन त्वरित कळवायचं आहे. बॅक टू बॅक विकेटचं पतन होत आहे. रैलाला मात्र काही समजलं नाही आणि करण याच्या नावावरती अजून एका विकेटचं जवळजवळ 3 विकेट्स म्हणाव्या लागतील. आणि कोटकर बॉईज संघाला जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असेल. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. 2:44 ला पहिला चेंडू पडेल सेकंड हाफचा. आणि मी कोटकर बॉईज संघाच्या संघनायकाला विनंती करतो, आपले दोन्ही फलंदाज त्वरित पाठवा. दोन 44 ला सेकंड हाफचा सेकंड इनिंगचा पहिला चेंडू. 43 झालेले आहेत. राजू बंटी जरा त्वरा करा प्लीज. 44 ला पहिला चेंडू पडायला हवा. 44 पासून टाइम काउंट चालू होईल.
आणि भोजनापासून कोणी जर राहिलं असेल तर त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या मागील बाजूस स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा. SCA ऑल ओव्हर कमिटीच्या माध्यमातून आपणास पुकार दिला जातोय आणि 10 ते 12 मिनिटात जेवणाचं काउंटर बंद होईल. त्यानंतर कोणी नर्वस होऊ नका. स्टार्ट ऑफ द टाइम अँड स्टार्ट ऑफ द गेम. स्ट्राइक एंडला आहे राजू, नॉन स्ट्राइकला आहे तो बंटी आणि स्ट्रायकर गोलंदाज संजय हप्पे ऑन दी फाय. क्या बात है, पहिल्या चेंडूला सन्मानित केलंय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, चौकार. बॅक टू बॅक चेंडू सीमारेषे पार करतोय. राजू याच्या बॅट मधून दुसरा चौकार. 4 धावा. धावांच्या ओघाने धावफलक मात्र पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या होते ती 9 लॉस 8. क्या बात है, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. पार, षटकार. चार चेंडू 18 धावा. फलंदाजाची गनागती प्रहाराची आणि चौकार षटकारांची मात्र अतिशय बाजी. पुन्हा एकदा चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्ये थांबायची काही. बॅक टू बॅक चौकार. 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जात आहे. संघाची धावसंख्या होते ती 22. विजयाचा प्रवाह सुकर करायचा असेल तर घणाघाती प्रहार हा करावाच लागेल. एका धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 2 धावा घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 24. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 24. जिंकण्यासाठी गणेश पाटील संघासाठीचं दुसरं षटक हाताळतोय. अजूनही 24 चेंडू 17 धावा. पंचांकडून मात्र नोचा कॉल.
नो +1 आणि फ्री हिट असेल पुढील चेंडू. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 26. आता मात्र नूचा समाचार कसा घ्यावा याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय ते बंटी केळसकर. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. राजा नारकर सॉरी, दोघांची बॉडी लँग्वेज आणि सेम असल्यामुळे आम्हाला थोडस जरा कन्फ्युजन झालं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सहा धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जात आहे. संघाची धावसंख्या होती ती 32. विजयापासून 8 धावा दूर कोटकर बॉईज संघ. आणि हा चेंडू जातोय सीमारेषे पार. थोडस असा मिसफील्ड आणि 4 धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 36. आता मात्र चेंडू आकाशाला गवसणी घालून सीमारेषे पार. षटकार. डीजे